नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. प्रलंबित विकास कामं तातडीनं मार्गी लावण्याची खासदार नरेश म्हस्के यांची मागणी. भाजपाच्या गटनेत्यांची करारनामे करण्यासाठी विशेष शिबिरं घेण्याची मागणी. आणि निवडणूक विभागाच्या बेबंद कारभाराबद्दल नागरिकांचा संताप. ठाणे, दिघा, ऐरोली, बेलापूर, वाशी, भाईंदर आणि मीरा रोड या स्थानकांवरील प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसद भवनात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे सल्लागार समितीच्या सभेत सहभागी होताना त्यांनी ठाणे मुलुंड दरम्यानच्या नवीन स्थानकाच्या दिरंगाईसह प्रवाशांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधलंय. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत ठाणे स्थानकाच्या 949 कोटींच्या आधुनिकीकरण प्रस्तावाला अद्याप मंजुरी न मिळाल्याचं नमूद करून हा प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ठाणे मुलुंड दरम्यानचे नव्या स्थानकाचं काम, मुलुंडकडे जाणारा नवीन पादचारी पूल तसंच प्लॅटफॉर्म क्रमांक 7, 8, 9 आणि 10 वरील एक्सेलेटर उभारणी ही कामं तातडीनं पूर्ण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. भाईंदर स्थानकातून चर्चगेटकडे लोकलची संख्या वाढवणं, भाईंदर जोधपूर जयपूर गाड्यांना थांबा देणं, अजमेर सुपरफास्ट दैनंदिन करणं तसंच पश्चिम रेल्वेतून वंदे भारत सेवा सुरू करण्यासंबंधीही त्यांनी मागण्या केल्यात. मीरा रोड स्थानकात तिकीट खिडक्या वाढवणं, पनवेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान विशेष लोकल सुरू करणं, सर्व स्थानकात 1 रुपी क्लिनिक सुरू करणं, पादचारी पूल, लिफ्ट, एक्सेलेटर आणि सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढवणं या प्रवाशांच्या सोयीसाठीच्या सूचना त्यांनी मांडल्या आहेत. सिडको आणि मध्य रेल्वे यांच्यातील समन्वयाअभावी नवी मुंबईतील स्थानकांची दुरावस्था झाल्याचा मुद्दाही त्यांनी जोरदारपणे उपस्थित केला. देशभरातील मस्तवाल अधिकाऱ्यांमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयींवर नाराजी व्यक्त करत सर्व खासदारांसाठी समन्वय अधिकारी नेमण्याची सूचना त्यांनी केली आहे. खासदार संजय पाटील आणि सुरेश म्हात्रे यांनी म्हस्के यांच्या सर्व सूचनांना पाठिंबा देत रेल्वे मंत्रालयानं मागण्या तातडीनं सोडवाव्यात अशी विनंती केली आहे. JNNURM आणि BSUP प्रकल्पात वाटप केलेल्या घरांचे 100 रुपयांमध्ये रजिस्ट्रेशन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असला तरी सुमारे 6,000 घरांचा पालिकेनं ताबा दिला नाही. मात्र पालिका आणि सदनिका धारकांबरोबर करारनामे केलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांनी पालिकेनं करारनामे करण्यासाठी विशेष शिबिरं घेण्याची मागणी केली आहे. ठाणे महापालिकेनं झोपडपट्टीच्या ठिकाणी इमारती उभारून शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना घरं दिली. पालिकेच्या समाज विकास विभागाकडून काही वर्षांपासून टप्प्याटप्प्यात 6,020 कुटुंबियांना सदनिकांचा ताबा देण्यात आलाय. मात्र पालिका आणि संबंधित सदनिकाधारक यांच्यात करारनामे झालेले नाहीत. त्यातच या घरांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुमारे 56,000 ते 1,34,000 रुपये एवढा अधिभार भरायला लागणार होता. त्याला सदनिकाधारकांचा विरोध होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुती सरकारनं विशेष निर्णय घेऊन 1% मुद्रांक शुल्क अधिभारात सवलत देत केवळ प्रतिदस्त 100 रुपये आकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल नारायण पवार यांनी आभार मानलेत. या प्रश्नासंदर्भात माजी गटनेते नारायण पवार यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता. त्यानंतर आता घरांच्या रजिस्ट्रेशनसाठी पुढाकार घेतलाय. त्यावेळेला शहरातील केवळ 2 ते 3 इमारती वगळता घरांचे करारनामे झाले नसल्याचं स्पष्ट झालंय. मुलामुलींचं शिक्षण, कुटुंबातील लग्न किंवा इतर महत्त्वाच्या कारणांसाठी सदनिका अनामत ठेवून बँकेतून कर्ज मिळू शकतं. त्यामुळे या घरांचे करारनाम्यासह रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. सध्या त्यांच्याकडे कोणतीही महत्त्वाची मालमत्तेविषयीची कागदपत्र नसल्यानं कर्ज मिळत नाही. याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधलं. या पार्श्वभूमीवर JNNURM आणि BSUP प्रकल्पांतर्गत ठाणे महापालिकेनं दिलेल्या 6,020 सदनिकांचे करारनामे करण्यासाठी समाज विकास विभागाच्या माध्यमातून विशेष शिबिरं घ्यावीत अशी मागणी नारायण पवार यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. पालिकेच्या निवडणूक यंत्रणेमार्फत सुरू असलेला मतदार याद्यांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. धक्कादायक बाब म्हणजे ठाणे पालिकेच्या वेबसाईटवर चक्क नवी मुंबईतील मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानं खळबळ उडाली आहे. यांना त्या कारणावरून आधीच गोंधळात सापडलेल्या निवडणूक विभागाच्या बेबंद कारभाराबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. ठाणे महापालिकेच्या निवडणूक यंत्रणेकडून 20 नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या. ठाणे महापालिकेच्या प्रभाग रचना, प्रभाग आरक्षणात आणि मतदार याद्यांमधील घोळ या पाठोपाठ आता पालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर चक्क नवी मुंबईच्या मतदार याद्या पाहायला मिळाल्यानंतर एकच गोंधळ उडालाय.
मतदार याद्यांमधील नवनवीन घोळ समोर येत असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रभागात न जाताच कार्यालयात बसून मतदार याद्या बनवल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलाय. निवडणूक विभागाच्या या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. तेव्हा आगामी पालिका निवडणुका कशा पद्धतीनं होणार असतील तर या निवडणुकाच पुढे ढकला अशी मागणी शिवसेना पक्षासह मनसेनं केली आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणूक मतदार यादी संदर्भातील काम पुण्याच्या अल्टिमेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या कंपनीला देण्यात आलंय. त्रुटी संदर्भात या कंपनीला प्रशासनाकडून नोटीस बजावून खुलासा मागवण्यात आलाय अशी कबुली ठाणे महापालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळू पिचड यांनी दिली. सत्याचा आम्ही मोर्चा काढला होता आणि त्याच्यात जे मतदार जे डुप्लिकेट आहेत, दुबार आहेत, कसं भोंगल कारभार आहे याचं सत्यता आम्ही पूर्ण महाराष्ट्राने बघितलं, देशाने बघितलेलं आहे. आणि या संदर्भात आमचे वरिष्ठ याच्यावरती अजून सखोल अभ्यास करून यांचा भांडाफोड करणार आहेत. तर उद्या शेवटची तारीख असणार आहे, काय सांगा? उद्या या ज्या मतदार याद्या प्रसारित झालेल्या आहेत महापालिकेकडून प्रारूप याद्या, त्यांची जी हरकत घेण्याची तारीख आहे ही उद्याची लास्ट आहे. या अनुषंगाने आम्ही आज ही हरकत अर्ज आम्ही इथे महापालिकेला नोंदवणार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही अजून एक निवेदन त्यांना त्याच्यात दिलेलं आहे की ह्या ज्या याद्या आहेत ह्या चेक करण्यासाठी अजून 15 दिवसाचा अवधी द्यावा. कारण या प्रारूप याद्या 20 तारखेला प्रसारित झाल्या, परंतु ठाणे महानगरपालिकेकडे 24 तारखेला आम्ही आलो होतो तरी सुद्धा वॉर्ड क्रमांक 27 आणि 29 या वॉर्डाच्या याद्या उपलब्ध नव्हत्या. मग जर तुमच्याकडे अजून याद्या उपलब्ध नाही तर तुम्ही त्या ज्या हरकत घेण्याची जी तारीख आहे ती नक्की तुम्ही आम्हाला वाढवून दिली पाहिजे. कारण तुमच्याकडून डिले झालेला आहे, आमच्याकडून डिले झालेला नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला अजून यात वेळ द्यावा. मोठ्या प्रमाणात संविधान दिनानिमित्त ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या संविधान गौरव रॅलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्षांवर तीव्र निशाणा साधला. निवडणूक प्रक्रिया, मतदार यादीतील गडबडी आणि संविधानिक मूल्यांच्या ऱ्हासाबाबत दोन्ही वक्त्यांनी कठोर भाष्य करत देशात बहुमताच्या आधारावर दडपशाही सुरू असल्याचं सांगितलं. संविधानात बदलण्याचा प्रयत्न सुरू असून नागरिकांनीच आता जागरूक राहण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ठाण्यात संविधान गौरव रॅली काढण्यात आली. या रॅलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि वकील असीम सरोदे यांच्यासह शेकडो ठाणेकर सहभागी झाले होते. यावेळेला नागरिकांना संबोधन करताना या दोघांनीही सरकारवर जोरदार टीका केली. आव्हाड यांनी आपल्या भाषणात निवडणूक आयोगावर आणि पालिकेच्या मतदार याद्यांवर थेट आरोप केलेत. निवडणूक आयोग बाहुल्यासारखा वागतोय. मतदार याद्यांमध्ये एकाच्या नावाची सही दुसऱ्या वॉर्डात तर तिसऱ्या ठिकाणी वेगळी यादी, हा प्रकार वोट चोरीशिवाय दुसरा काय असा टोलाही त्यांनी लगावला. ठाण्यातील अनेक नगरसेवकांची आणि कार्यकर्त्यांची नावं याद्यातून गायब करण्याची पद्धत ही लोकशाहीवरील आघात असल्याचं त्यांनी नमूद केलं. आव्हाड यांनी पुढे संविधानावरील हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करत सांगितलं की संविधान बदलण्याचे प्रयत्न खुलेआम सुरू आहेत. गांधी नेहरूंनी दिलेला देश हातातून निसटतोय. पोलीस यंत्रणा कमकुवत करण्याचा प्रयत्न, कामगार कायद्यातील बदल आणि लोकशाही मर्यादा ढासळत असल्याचा त्यांनी इशारा दिला. तर याच कार्यक्रमात बोलताना ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी बहुमताच्या दडपशाहीचा मुद्दा ठळकपणे मांडला. बहुमत मिळालं म्हणून सर्व निर्णय दडपशाहीच्या पद्धतीनं घेणं हा लोकशाहीचा अपमान आहे अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे. न्यायव्यवस्थेतील विलंब, माहिती अधिकारातील अडथळे आणि CCTV माहिती न देण्याच्या पद्धतीवर त्यांनी तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सरोदे यांनी नागरिकांच्या अधिकारांचा मुद्दा अधोरेखित करत म्हटलं की संविधानानं दिलेले हक्क टिकवण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. न्यायालयीन प्रक्रियेत त्रुटी असतील तर त्यावर आवाज उठवणंही तेवढंच महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. देशासाठी शहीद झालेले वीर जवान नेहमी स्मरणात राहावेत यासाठी खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 12 सिद्धेश्वर तलाव परिसरात सन 2010 मध्ये शहीद उद्यानाची निर्मिती केली. या उद्यानात गेली 15 वर्ष देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना मानवंदना देण्यात येते. मुंबईत 26/11 झालेल्या अतिरेकी हल्ल्यात आपल्या वीर जवानांना प्राण गमवावे लागले होते. त्यांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम दरवर्षी इथे केला जातो. या कार्यक्रमाच्या समारोपास पालिकेचे अग्निशमन दल, पोलीस दल यांनी श्रद्धांजली अर्पण केली आणि उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या समवेत बालयुवकांचे देशभक्तीपर सुंदर नृत्य सादर झालं. त्यावेळेला प्रमुख नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अभय महाजन, आयोजक शिवसेना नेते राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, सुनील पाटील, उपशहर प्रमुख सचिन चव्हाण, विभाग प्रमुख लहू सावंत, प्रदीप शेडगे,
स्वप्नील शेरकर, जिवाजी कदम, चंद्रकांत विधाते, दादा रेपाळे परिवहन सदस्य आणि राजेंद्र महाडिक, शाखाप्रमुख धोंडू मोरे, तानाजी कदम, त्याचबरोबर महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे, अनिता प्रभू, संगीता साळवी, आशा शिंदे इत्यादी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काही ठिकाणी आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार आहे. या न्यायालयीन निकालावर निवडणुकांचं भवितव्य अवलंबून असलं तरी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी झालेल्या आरक्षण प्रक्रियेत आरक्षणाची टक्केवारी 36% आत असल्याचं समोर आलंय. करोना काळ तसंच विविध तांत्रिक कारणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 ते 4 वर्षांपासून रखडलेल्या आहेत. राज्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासकांमार्फत गेले काही वर्ष सुरू आहे. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगानं निवडणुकीची तयारी सुरू केली. नगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून या ठिकाणी निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. या निवडणुकांनंतर जिल्हा परिषद आणि पालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार जिल्हा परिषद आणि पालिका निवडणूक विभागानं प्रभाग रचना अंतिम करत आरक्षण सोडत प्रक्रिया ही उरकली आहे. मात्र या आरक्षण सोडत प्रक्रियेत काही ठिकाणी आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडण्यात आल्याचा दावा केला जात असून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले. त्यावर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार आहे. या न्यायालयीन निकालावर निवडणुकांचं भवितव्य अवलंबून असलं तरी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी झालेल्या आरक्षण प्रक्रियेत आरक्षणाची टक्केवारी 36% आत असल्याचं समोर आलंय. ठाणे महापालिकेत 33 प्रभागातून एकूण 131 नगरसेवक निवडून आहेत. 33 पैकी 32 प्रभाग हे 4 सदस्य असून एक प्रभाग 3 सदस्य आहे. 131 पैकी 47 जागा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या असून त्याची आरक्षण सोडत प्रक्रिया नुकतीच पार पडली. एकूण 131 नगरसेवक संख्येच्या तुलनेत केवळ 47 जागांवर आरक्षण देण्यात आलं असून त्याची टक्केवारी 36% आत आहे, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.